महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनियुक्त रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांनी कर्जत तालुक्याचा धावता दौरा करत पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबर स्थानिक प्रश्नावर आक्रमक भूमिका स्पष्ट केली. नेरळ, कोल्हारे आणि मानिवली येथे भेट देत त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. यावेळी बोलताना बाळा म्हात्रे म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर रायगड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी रायगड जिल्ह्यात मनसेची ताकद अधिक वाढवण्याचे काम केले जाईल, असे ते म्हणाले. म्हात्रे यांनी स्थानिक प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडताना कर्जत तालुक्यातील टोरंटो वीज प्रकल्प, शिलार धरण किंवा पोशीर धरण यासारख्या कोणत्याही प्रकल्पामध्ये जर शेतकऱ्यांचा आणि स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या बाजूने उभी राहील. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच परप्रांतीयांची दादागिरी रायगडमध्ये खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक अन्यायाविरोधात मनसे रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. पक्षातील जुने नवे कार्यकर्ते एकत्र आणून संघटना अधिक बळकट करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा माझा धावता दौरा असला तरी आगामी काळात कर्जत तालुक्यात मनसे पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने आणि आक्रमकपणे काम करताना दिसेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. दरम्यान नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाळा म्हात्रे, उपजिल्हाध्यक्ष अभिजित घरत, महिला जिल्हाध्यक्ष छाया शिंदे आणि कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत भवारे यांच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी कर्जत व नेरळ शहरातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.